शहापूरच्या खासगी शाळेमध्ये एक घृणास्पद प्रकार घडलेला आहे। बाथरूम मध्ये रक्त आढळल्यामुळे मुलींची तपासणी करण्यात आली। शहापूरच्या खासगी शाळेतला हा धक्कादायक प्रकार आहे, त्यामुळे आता पालक आक्रमक झालेले आहेत। या पालकांनी शाळेवर धडक मोर्चा काढलाय। गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही अशी आक्रमक भूमिका या पालकांनी घेतलेली आहे। या पालकांनी प्राचार्यांच्या निलंबनाची देखील थेट मागणी केलेली आहे। शहापूर तालुक्यातल्या खासगी शाळेमध्ये हा घृणास्पद प्रकार घडलेला आहे। शाळेच्या बाथरूम मध्ये रक्ताचे थेंब आढळले, त्यामुळे शाळा प्रशासनाने शाळेतील 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना बाथरूम मध्ये नेऊन तपासलंय। बाथरूम कोणी खराब केलं याची खातरजमा करण्यासाठी शाळेने हा घृणास्पद प्रकार केलेला आहे आणि या प्रकारामुळे पालक वर्गामध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे। शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेकडो पालकांनी थेट शाळेवर मोर्चा काढलाय। शाळेच्या मुख्याध्यापकांना पोलीस ठाण्यामध्ये नेत असताना पालकांनी पोलिसांची गाडी अडवलेली आहे, ठिय्या देखील मांडलेला आहे। गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत घरी जाणार नसल्याचा निर्धार या पालकांनी केलेला आहे। तसंच या प्राचार्यांचं निलंबन करावं अशी देखील आक्रमक मागणी या संतप्त पालकांनी आता केलेली आहे। कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेले आहे। तर ही अत्यंत गुन्हास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत। ही बालिका सांगते की मी हे सांगितलं नाही, त्या शिक्षिका सांगतात की ह्यांच्या आजूबाजूला सांगितलेलं आहे। मुलींना विचारता त्याला काय होतं, मुलींना नाटवाटी करताना मुलींना फक्त काय झालं। या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या सोबत विद्या चव्हाण फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। विद्याताई, अत्यंत घृणास्पद असा हा सगळा प्रकार आहे। बाथरूम मध्ये रक्ताचे थेंब आढळले, त्यामुळे शाळेतल्या सर्वच मुलींची तपासणी करण्यात आलेली आहे। आपली पहिली प्रतिक्रिया? संतप्त म्हणजे या शाळेवरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। कोणाचं विद्वानाचं डोकं आहे की ताबडतोब तिथे प्रत्येक मुलीचे कपडे काढून चौकशी करा म्हणणारे? या अशा लोकांना पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे। ह्या मुलींना विवस्त्र करायचं आणि काहीतरी फालतू प्रकार करायचे असं त्या विकृत डोक्यामध्ये निश्चित विचार आलेले असतील। पिरियड देणं, शाळेमध्ये मुली लहान असतात, त्यांना या बाबतीत काही जास्तीची माहिती नसते। शाळेने ती माहिती करून दिली पाहिजे, त्याचं ट्रेनिंग आपण मुलींना देत असतो आणि अशामध्ये त्या लहान वयातल्या मुलींना अशा प्रकारे घाबरवणं किंवा काहीतरी निसर्गाच्या विरुद्धच काहीतरी झालेलं आहे असं दाखवून त्यांना भीतीचं वातावरण शाळेत तयार करणं, याला जे कोणी जबाबदार असतील त्याला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांची एन्क्वायरी लावली पाहिजे। तुम्हाला काहीही अधिकार नाही कुठल्याही मुलीला की कपडे काढ किंवा तुझं पिरियड सुरू झालाय का बघू दे वगैरे, असं कोणालाच अधिकार नाहीये। ते घरी येऊन काय आई असेल काय टीचर्स असतील ते तिला समजावून सांगू शकतात की कशा प्रकारे सॅनिटरी नॅपकिन वापरायचे, कशा प्रकारे काय करायचं, हे सगळं सांगू शकतात तुम्ही। त्याला काही पद्धत असते सांगायची, परंतु अशा प्रकारे जाहीररित्या मुलींची तपासणी करणं आणि एखादीचं कोणाचं तरी ते ब्लिडिंगचे डाग असतील त्याच्यावरनं सर्व मुलींची तपासणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांची ताबडतोब पोलिसांमार्फत एन्क्वायरी झाली पाहिजे आणि हा गुन्हा हा मोठ्या स्वरूपाचा आहे, हा लहान स्वरूपाचा नाही। याच्यातनंच मुलींवरती विनयभंगाचे प्रकार किंवा अनेक अत्याचाराच्या घटना ज्या घडत असतात, आपण जे बदलापूरच्या शाळेत बघितलं की छोट्या मुलींवर सुद्धा अत्याचार झालेले, त्यामुळे या प्रकरणाला अगदी सोडून देणं किंवा अशा प्रकारे चूक झाली असेल म्हणून शाळेला जबाबदार न धरणं, त्या शाळेतल्या ज्या शिक्षिकेने किंवा ज्यांनी कोणी हा प्रकार केला असेल त्यांची तातडीने चौकशी झाली पाहिजे। निश्चितच, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात चौकशीची मागणी होतीये। धन्यवाद विद्याताई आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। अंजली दमानिया देखील आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, हा सगळा प्रकार आपल्या समोर आहे, घृणास्पद प्रकार घडलेला आहे। मला आता एकतर कळत नाहीये की असं कोणी बोलूच कसं शकतं। जर रक्ताचे थेंब मिळाले तर त्याच्यात ताबडतोब खरं तर मुख्याध्यापकांनी स्त्री ज्या पण शिक्षिका आहेत तिथे त्यांनी नेऊन एका ठिकाणी बसून जरा विचार करून तशी पावलं उचलायला पाहिजे होती। सगळ्याच मुलींची तपासणी करणं आणि त्यांना असे काढायला लावणं, कपडे वगैरे काढायला लावणं, हे काय म्हणजे याला काय बोलावं अशी आता शब्दच उरले नाहीयेत। म्हणजे लोकांची डोकी खरंच ठिकाणावर आहेत की नाही? तर मला आता खरं तर तुमच्याकडनंच मी ते तिथल्या पालकांचे नंबर घेणार आहे, त्यांच्याकडनं खरं एक्झॅक्टली काय झालं ते जाणून घेणार आहे
आणि खरंच या शाळेला सरळ करण्याची गरज आहे आणि ती देखील आपण एकत्र मिळून करणं गरजेचं आहे. कारण सगळ्या शाळांना थोडं तरी संवेदनशील असणं गरजेचं आहे आणि आपण काय करतो याचं भान ठेवणं गरजेचं आहे. तर मला तर हे अतिशय धक्कादायक वाटतंय. मी तुमच्याच माध्यमातून काही पालकांचे नंबर घेईन, त्यांच्याशी संपर्क करून सगळी इत्तमभूत माहिती त्यांच्याकडनं घेऊन मगच बोलेन. निश्चितच. धन्यवाद अंजलीताई आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे देखील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. सुषमाताई, पालक आक्रमक झालेले आहेत. मुलींची त्यांच्या मुलींची त्या ठिकाणी तपासणी केली गेलेली आहे. अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार घडलेला आहे. महाराष्ट्रातील शासन प्रशासन नेमकं कोणत्या दिशेने प्रवास करते आणि प्रशासन म्हणून असणाऱ्या लोकांना आपली कामे नीट पद्धतीने का हाताळता येत नाहीत हा वारंवार पडणारा प्रश्न आहे. शिक्षण खात्यातला दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीने गलथानपणा पुढे येत असताना आता जर शाळा प्राचार्यांकडून, मुख्याध्यापकांकडून किंवा काहीही अशा पद्धतीने म्हणजे जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये मुलींच्या मंथली मेन्सेसचं कारण पुढे दाखवलं जाते. वॉटेवर जे काही कारण असेल या कारणाच्या संबंधाने समजा काही वाटलंही किंवा एखाद्या मुलीच्या संबंधाने काही चुकीची घटना घडू नये म्हणूनही समजा काळजीने पावलं उचलायची असतील तरी सुद्धा तिकडे स्त्री शिक्षिका असतील आणि त्या स्त्री शिक्षिका विश्वासात घेऊन आपल्या विद्यार्थिनींशी बोलू शकतील. मात्र ज्या अघोरी पद्धतीने हे प्रकरण हाताळायचा प्रयत्न केला गेलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. निश्चितपणे संबंधित प्राचार्य आणि या सगळ्या लोकांची चौकशी होणं आणि कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे. निश्चितच. सुषमाताई, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.